इयत्ता 8वी मधून इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे, प्रशिक्षकांचे व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मनपूर्वक स्वागत करते। आजचा माझा विषय आहे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज। एक दिवस आली की सुंदर पहाड, सगळीकडे चमचमाट, ढिगांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट अशा या चित्र विचित्र वातावरणात भवानी मातेच्या मंदिरात जन्माला आली एक वाद, जी करणार होती मुघलांचा न्यायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, शहाजीचा वारसदार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती। अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? जो 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, पराक्रमी, तिन्ही जगात ओळखणारे, शिस्तप्रिय, वाणिकते, जिजामातांचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अशा राजाचे राजास माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे। स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्यांच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही। विजयसारखी तलवार चालून गेला, विदड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नखेने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला, मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना लढून गेला, स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला। ज्याच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती, ज्याच्या नावाने गर्वाने फुटती आमची छाती, असे दैवत आमचे राजे शिवशंभू छत्रपती, राजे शिवशंभू छत्रपती। ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाची शांती मिळते, राम बोलल्याने सर्व पापांची मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोललं आम्हाला 100 वाघाची ताकद मिळते, 100 वाघाची ताकद मिळते। एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती ती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची। त्यांची जात मर्द मराठ्याची, देशाला लाट आणली भगव्याची, मूर्त मिरवली स्वराज्याची आणि म्हणूनच म्हणतात जय भवानी, जय शिवाजी। सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माय कधी तुटणार नाही, हा जन्म झाला तरी काय हजारो जन्म, नाथ शिवरायांचा सुटणार नाही, नाथ शिवरायांचा सुटणार नाही। थोर तुमचे काम जिजाऊ, उत्तर कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार, नाव तुमचे न मिटणार। श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग। देव आमचा छत्रपती, एकटा हिंदुवा, एकटा हिंदुवा। हातात धरली तलवार, छातीत भरले फौलाद, हातात धरली तलवार, छातीत भरले फौलाद। धन्य धन्य हे महाराष्ट्र, धन्य धन्य हे महाराज। पेटविली रणंगणे, देह झिजविला मातीसाठी, मरणाच्या दारातही लढलो आम्ही फक्त प्रत्येक जातीसाठी। शिवशंभूंची मरूनही हे स्वराज्य राखण्याची साथ आहे, म्हणूनच तर लाखो करोडो मावळे इथे महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे, हसत हसत कुर्बान आहे। ना चिंता ना भीती, ज्याच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती, भगव्या रंगाची धमक अभिमानाची आग आहे, घाबरतोस कुणाला वेड्या, तू तर शिवरायांचा वाघ आहे, तू तर शिवरायांचा वाघ आहे। ज्यांचे नाव घेतलं सळसळते रक्त, अशा शिवरायांचे आम्ही भक्त। संकटावर अशा प्रकारे कुठून पडायचं की हारलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे। महाराष्ट्र माझा होता अंधारात, औरंगजेब रूपी अजगराच्या वेड्यात, अडकली होती भवानी माता साखर लंडनच्या वेख्यात। तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म, शिवनेरीही झाला धन्य, होते त्यांच्या जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात, डोक्यावर चरतो वाहती भवानी तलवार। घेतला स्वराज्याचा पाया, छातीवर शोषून वार, होता तो सिंहाचा छावा, घेऊन गनिमी कावा, गाजून दुंबिनी रंगणात
खेचून आणला विजय त्याने आपल्या अंगणात, जिंकून घेतले आकाश त्याने, जिंकून घेतले दुर्ग, विशाल सागराला ही पायवाट घातली त्याने बांधून सिंधुदुर्ग. नजर त्याची गरुडापरी पडली सिंहाच्या जंजिरावरी, केली 9 वेळा स्वारी तरी अपयश पडले पदरी, असे कदुक खयापरी. थांबला नाही तो, झुकला नाही तो, पेटून उठला तो मर्द मराठा, भिडला थेट मुघलांना, दिले आव्हान डच पोर्तुगीजांना, घेतले अंगावर ब्रिटिशांना. शेवटी मराठ्यांचाच राजा तो, पुरून उरला सगळ्यांना. बसून त्याने डबकांच्या वेट्यात हलविले दिल्लीचे तख्त, उडविली राजधानी औरंगजेबाची, नाव त्याचे छत्रपती शिवाजी. ना एकदंत तो गणपती, ना नीलकंठ तो कैलासपती, नतमस्तक त्याच्या चरणी, ज्यांनी केली हिंदवी स्वराज्याची निर्मिती. असे दैवत माझे एकच, राजे शिवशंभू छत्रपती. जर तुम्हाला वाटत असेल महाराज पुन्हा जन्माला यावे, तर प्रत्येक जिजाऊचा सन्मान करा. महाराजांच्या जय घोषणे इथे मी माझे भाषण थांबवते. आणि हो, गर्जना अशी झाली पाहिजे की आवाज ते रायगडाच्या पायथ्याशी जुंपला पाहिजे. जय भवानी.